कानोसा गाव प्रशासन अन लोकप्रतिनिधींकडून 7 वर्षांपासून दुर्लक्षित। बाळांनो सावध व्हा, कुठल्याच आमदारांकडून पैसे घेऊ नका। महादेव जानकर यांचा गावकऱ्यांना सल्ला। कानोसा गावाला अद्याप प्रस्थान असल्याची व्यक्त केली खंत। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह जनावरे, घरांची पडझड अशी सर्वाधिक नुकसान झाल्यानंतर रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी क्षतिग्रस्त गावांना भेटी देत समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी वसमत तालुक्यातील कानोसा गावाला भेट दिली असता ग्रामस्थांकडून धक्कादायक माहिती समोर आली। ग्रामस्थांनी कानोसा गावात यायला पक्का रस्ता नसून मागील 7 वर्षात प्रशासनाचा अधिकारी तर सोडाच साधा ग्रामसेवक गावात फिरकला नसल्याचे सांगितले। यावर महादेव जानकर यांनी खंत व्यक्त करताना स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा काळ लोटला गेला तरी अद्याप गावात यायला रस्ता नाही, ही बाब अतिशय खेदजनक असून बाळांनो सांभाळून राहा, यापुढे कोणत्याच आमदारांकडून पैसे घेऊ नका असा सल्ला दिला। बाळांनो आमदाराकडून पैसे घेऊ नका, कुठल्या पैसे घेतल्यामुळे आमदार की तुम्हाला येड्यागत पाहते, रस्ता नाही यायला नीट, बघितलं भयान अवस्था किती आहे। हा कोण तुम्हाला वाली होणार नाही, तुम्ही जागा व्हा बाबा, काहीतरी करा। अधिकारी नाही, कोण नाही, बरेच मुखेडमध्ये गेलो 2-4 ठिकाणी अधिकारी येऊन गेले, एकाच गावात नव्हतं। तुमच्या गावात तर 7 वर्ष काय तहसीलदार काय 7 वर्ष तुम्ही काय करताय, असं नाही करायचं बाळांनो, तुम्ही जागृत व्हा थोडंसं। चला तुम्हाला मिळेल मदत, मी सांगतोय आपल्याला। मी तहसीलदार मॅडमने लवकर फोन उचलला नाही आणि प्रांतने उचलला लगेच। प्रांतने बोलल्यानंतर तहसीलदार बोलले की मी तलाट्यांना पाठवते ह्यातने करून। मुळात म्हणजे ह्या गावात मला वाटतं 7 वर्ष झालं ग्रामसेवकच आला नाही, म्हणजे हे गाव स्वातंत्र्यात आहे का नाही ह्याचा प्रश्न आहे मोठा। लवकरात लवकर ह्या प्रशासना कलेक्टर साहेबांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर ह्या गावातलं पंचनामा होऊन शेतकऱ्यांना एकरी, आता ते काही त्यांच्या हातात नाही आहे, त्यांनी मला वाटते 8,500 रुपये काहीतरी द्यायचं काहीतरी कबूल केले हेक्टरी। तर आमची मागणी आहे की एकरी त्यांना 50,000 रुपये मिळालं पाहिजे आणि ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनीला स्पेशल पॅकेज दिलं पाहिजे, मराठवाडा पॅकेज, तर ह्या शेतकऱ्यांचं भलं होईल। आता हे सरकार, हे काय सरकारचं किंवा कोणी जाणूनबुजून केले असं नाही, हे नैसर्गिकच आपत्ती आहे। त्या नैसर्गिक आपत्तीला आपण राज्यकर्ता म्हणून आपण एखादं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मुंबई पुण्यातलं बंद ठेवावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका करावी, हे आपल्या माध्यमातून त्यांना नम्र आव्हान आहे।